नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज मी नेट ब्लाऊज शिवणार आहे. तर बघा, इथं मी ब्लाऊज पीस कट करून घेतले आहे आणि साडीचं पण कापड कट करून घेतलेलं आहे. तर बघा, हिचीवाली उंची आहे 14 आणि हिची घडी घेतलेली आहे मी 11.5 या पद्धतीने आणि शोल्डर घेतलेला आहे 6, मोंडा घेतलेला आहे 5.5. तर बघा, या पद्धतीने अशी मार्किंग करून घ्यायची आहे. इथं घ्यायचं आहे 1.5, पाठीमागच्या भागाला आपल्याला 1.5 इंच घ्यायचं असतं, समोरच्या भागाला 1 इंच घ्यायचं असतं. तर बघा, गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2.5, गळाची उंची घेतलेली आहे 10, इथं घ्यायचं आहे 2.5 आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे या पद्धतीने. तर बघा, आता असं मटका टाईप आपल्याला मोठा गळा घ्यायचा आहे या पद्धतीने असा. तर बघा, मी याच्यावरती खूप सुंदर असे ब्लाऊज डिझाईन टाकलेले आहे. नेट ब्लाऊज डिझाईन टाकलेला आहे, बाई डिझाईन टाकलेला आहे, पॅच ब्लाऊज डिझाईन टाकलेली आहे. ते आपण तुम्ही नक्की बघा, एकदम सुंदर. तर बघा, कट करून घेतल्याच्या नंतर या पद्धतीने. तर बघा, इथं आता आपण ब्लाऊज पीसातलं कापड घ्यायचं आहे आणि सोयीचं ठेवून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण उलट करणार आहोत. तर बघा, याला आपल्याला पिना लावून घ्यायची आहे. तर बघा, थोडीफार डिझाईन जाणार आहे कारण कस्टमरला मोठा गळा घ्यायचा होता. या पद्धतीने पिना लावून घेतलेले आहे आणि आता आपल्या याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तुम्हाला गळा छोटा लागत असेल तर तुम्ही छोटा पण गळा घेऊ शकता आणि उंची पण कमी जास्त करू शकता. तर बघा, या पद्धतीने अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, टिप मारून घेतल्याच्या नंतर असंच आपल्याला कमराला पण टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, टिप मारून घेतल्याच्या नंतर आतमधलं कापड आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपल्याला साईडचं कापड कट होऊन नाही द्यायचं आहे. तर बघा, कट करून घेतल्याच्या नंतर याच्यावरती छोटे आपल्याला कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे पलटायला सोपं जातं. तर बघा, छोटे कट मारून घेतलेले आहे. तर बघा, आता इथून हात घालून आपल्याला कापड सरळ करून घ्यायचं आहे. तर बघा, सरळ करून घेतलेलं आहे. या पद्धतीने आता आपल्याला याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे. तर बघा, एकदम सुंदर असं बिगर असं कॅनव्हाचा आपला ब्लाऊज पीसाचा गळा सुंदर झालेला आहे. तर बघा, इथं आतमध्ये अस्तरचं कापड गेलं असेल ते हाताने आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे फिनिशिंगमध्ये. तर बघा, टिप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला कमरेला पण टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, कमरेला पण टिप मारून घेतलेली आहे. तर बघा, साईडनी पण आता आपण टिप मारून घेऊया या पद्धतीने अशी. तर बघा, इकडच्या साईडने टिप मारून घेतलेली आहे. तर बघा, इकडून पण आपण आता टिप मारून घेऊया या पद्धतीने आणि परत आपण कमरेला पण एक टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने, म्हणजे सुंदर अशी फिनिशिंग येईल. तर बघा, उरलेलं आपण आता हे साडीतलं कापड म्हणजे ब्लाऊज पीसातलं कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा, कट करून घेतलेलं आहे. तर बघा, मी इथं 2 कापड घेतलेलं आहे, एक अस्तरचं आणि एक नेटचं. तर बघा, याची उंची आहे 13 आणि रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. तर बघा, हे दोन्ही घ्यायचे आहे आपल्याला कापड आणि मी अस्तरला जॉईंट मारून घेतलेलं आहे या पद्धतीने. जॉईंट आपले वरून आले पाहिजे, म्हणजे या पद्धतीने, म्हणजे जेव्हा आपण उलट करू ते आतमधून जातील. तर या पद्धतीने आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, इथून टीप मारून घेतली आहे, तिथं थोडंसं कापड आतमध्ये घालायचं आहे. पेनाने आपल्याला अशी सरळ पट्टी मारून वरती काढून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, सरळ करून घेतल्याच्या नंतर आता आपण याला दोन्हीकडून दाब टीप देऊन घेऊया. तर बघा, दोन्हीकडून दाब टीप दिल्याच्या नंतर आपण इथं लेस लावून घेऊया. तर बघा, ही छोटी लेस आहे. या पद्धतीने आपण अशी दोन्ही साईडने लेस लावून घ्यायची आहे. तर बघा, लेस लावून घेतलेली आहे दोन्ही साईडनी आणि हे जास्तीचंच कापड घ्यायचं आहे आपल्याला. थोडंफार कमी पडलं तर आपल्याला परत टीप खोलून आपल्याला परत इथं टीप मारून घेता येते. त्याच्यासाठी थोडंसं जास्तच कापड घ्यायचं आहे. तर बघा, पॅक करून घेतल्याच्या नंतर पाठीमागचे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे या पद्धतीने. तर बघा, दोन्ही साईडचे आपण आता हे टक्स मारून घेऊया. तर बघा, टक्स मारून घेतल्याच्या नंतर तर बघा, इथं मी छोटे असे पीस कापून घेतलेले आहे ब्लाऊज पीसातले. तर बघा, 3 इंच घेतलेले आहे, 3 इंचाचा चौकोन. तर बघा, असं आपण लटकन बनवतो साईडनी ब्लाऊजला पाठीमागून. तर तसे आपल्याला छोटे असे बनवून घ्यायचे आहे फुलं या पद्धतीने. पेनाने हे सरळ करून घ्यायचे आहे. तर बाकीचे पण आपण बनवून घेऊया. तर बघा, बाकीचे बनवून घेतल्याच्या नंतर सुई धागा घ्यायचा आहे आणि गाठण बांधून घ्यायची आहे. मधून आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 मणी असे घालून घ्यायचे आहे. तर बघा, असं सुंदर असे लटकन आपले हे तयार झालेलं आहे. तर बघा, या पद्धतीने अंतर आपल्याला असं इथं आता हे पॅक करून घ्यायचं आहे, एकदम पक्क करून घ्यायचं आहे. 4-5 वेळेस टक करून घ्यायचं आहे आणि पाठीमागून परत धागा घालून आपल्याला पक्क करून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे धागा. आणि बाकीचे उरलेले पण आपण असेच लटकन लावून घेऊया.
तर बघा मी बाकीचे लटकन लावून घेतलेले आहे आणि ब्लाऊज पण पॅक करून घेतलेला आहे. तर बघा अशी बाई घेतलेली आहे मी फ्रिलची मोठी. तर तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.